मी साक्षी ओपन लिंक्स फाउंडेशन तर्फे आजच्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला कार्यक्रम आहे बोलेगा बचपन सोनाली कुलकर्णी सोबत. आज आपल्याला कथा, आत्मविश्वास आणि शिक्षक विद्यार्थ्याच्या अप्रतिम नात्याचा एक खास उत्सव पाहायला मिळणार आहे. आपल्यासोबत जळगाव, नाशिक, नागपूर, बुलढाणा आणि इतर अनेक ठिकाणाहून शिक्षक आणि विद्यार्थी आले आहेत. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांवरचा आत्मविश्वास आणि टॅलेंट आपल्याला स्क्रीनवरूनही चमकताना दिसतात. आज आपल्या खास पाहुण्या आहेत सोनाली कुलकर्णी. आपल्या तेजस्वी अभिनयाने प्रेक्षकाची मनं जिंकणारी एक अफलातून अभिनेत्री, ज्या आपल्याला सर्वांना रुपेरी पडद्यावर नेहमीच भावल्या आहेत. चेलुवी पासून ते अगदी आठवड्याभरापूर्वी प्रदर्शित झालेला सुशीला सुजित अशा असंख्य चित्रपटांमधून त्यांनी सशक्त, भावस्पर्शी आणि आपल्या वाटणाऱ्या भूमिका साकारल्या आहेत. त्या कथाप्रेमी आहेत. त्यांचं सो कूल हे कथांचं पुस्तक देखील प्रसिद्ध झालं आहे. मुलं, शिक्षण यांच्याशी त्यांचा अतूट नातेसंबंध आहे. सोनाली, तू आज आमच्यासोबत आहेस ही आमच्यासाठी एक मोठी आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. तुझ्यासोबत गप्पा मारायला खरंच खूप मजा येणार आहे. साक्षी, मनापासून आभार. किती छान वाटलं अशी ओळख ऐकून. थँक्यू. थँक्यू. सोनाली, या टप्प्यात शिक्षक तुला काही प्रश्न विचारत आहेत. जरूर. कथा कथनासंबंधी तुमच्या मार्गदर्शनासाठी सगळेच उत्सुक आहेत. मी टीचर्सला रिक्वेस्ट करेल की मी ज्यांचं नाव घेतल्यावर त्यांनी फक्त अनम्यूट करून आपला प्रश्न सोनालीला विचारायचा आहे. नमस्कार सोनाली ताई. नमस्कार. सर्वप्रथम या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला विनोबा टीमने उपलब्ध करून दिल्याबद्दल मी तुमचे पण आभार व्यक्त करते आणि माझा परिचय थोडक्यात सांगते. माझं नाव सौ विद्या रवींद्र पाटील. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. आदिवासी भागात गेल्या 23 वर्षापासून मी इथे कार्यरत आहे आणि सेवा करत असताना मला सामाजिक व शैक्षणिक कार्याची आवड असल्यामुळे राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून 2017-18 मध्ये प्राप्त झाला आणि तसंच नाशिक जिल्हा परिषदेचा सुद्धा मला थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेला असून मला लेखनाची आवड आहे. अक्षरधन हा चारोळी संग्रह माझा आहे आणि आभाळ माया हा काव्यसंग्रह सुद्धा माझा प्रकाशित आहे आणि विविध वर्तमानपत्र दिवाळी अंकात माझं लेखन असतं. आणि त्याचबरोबर आमच्या शाळेसाठी लोकसहभागातून शाळा समृद्धी करण्यासाठी माझे प्रयत्न असतात आणि त्याचबरोबर गुणवत्ता कडे लक्ष देऊन विविध उपक्रम राबवण्यावर जास्त भर असतो माझा. आणि ही माझी विद्यार्थिनी गायत्री डोळस, हिला वक्तृत्व आणि चित्रकलेची आवड आहे. हिचे सकाळ वर्तमानपत्रात नेहमी चित्र प्रकाशित होत असतात. थँक्यू मॅम. आपण वळूया आपल्या प्रश्नाकडे. हो, माझा प्रश्न मॅडम तुम्हाला, मुलांची निरीक्षण क्षमता विकसित होण्यासाठी आपण काय करू शकतो? आणि दुसरा प्रश्न तोच आहे, जेणेकरून त्यांची गोष्ट आपल्याला जिवंत वाटेल. त्यांची गोष्ट म्हणजे मी तयार केलेली. हा. गायत्री, तू किती ग गोड मुलगी आहेस? कितवीत आहेस तू? 6वी. बर. मला तुम्हाला सगळ्यांना विद्यार्थ्यांनाही भेटून छान वाटतंय, कारण माझी मुलगी 7वीत आहे. तिचं नाव कावेरी आहे. अच्छा. तर मी ना कावेरी बरोबर काय करत होते तुम्हाला सांगू विद्या मॅडम? मुलांची निरीक्षण शक्ती कशी वाढवावी यामध्ये मी मुलांच्या बरोबर अनेक खेळ घेत असते. मला माझ्या मुलीचे मित्रमैत्रिणी घरी आले की फार आवडतं. मी शहरात राहते, मी मुंबईत राहते, त्यामुळे एखाद्या ठिकाणी मुलांना जायचं असतं, कुणाची तरी वाढदिवसाची पार्टी असते, काहीतरी कुठेतरी कार्यक्रम असतो, नाटकाला जायचं असतं. मी खूप उपक्रम करते लहान मुलांसाठी आणि ते दरवेळेला काय इतके मोठे नसतात की ते पेपरमध्ये छापून यावे. छोट्या छोट्या गोष्टी असतात. कधी कधी त्यांना मी हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाते, कधी प्राणी संग्रहालय बघायला नेते. तिथे जात असताना मी महत्वाची गोष्ट अशी करते की मी मोबाईलवर बिझी राहत नाही. कारण आपल्याला आता असं दिसतंय की अनेक मोठी माणसं मोबाईलवर बिझी असतात आणि ते म्हणतात करा ना तुम्हाला काय पाहिजे ते. आवाज करू नका, हळू बोला आणि करा काय करायचं ते. असं त्यांना दिशाहीन सोडलं छोट्या मुलांना तर मुलं कंटाळतात, गोंधळतात. माझा एक आवडता खेळ मी सांगते मॅम. मी कावेरीला पहिल्यापासून असं विचारत आले की झाडं ओळख.
मला फार अभिमान वाटतो की ती लहान असल्यापासनं भले तिने म्हणजे वडाच्या झाडापाशी ती कधी गेली नसेल, पण ते पान बघून तिला झाड ओळखू येतं, किंवा हे जांभळाचं झाड आहे, हे बदामाचं आहे, हे जास्वंदीचं आहे, हा मोगरा आहे. फुल नसलं तरी तिला झाड ओळखू येतं. तर छोटे छोटे खेळ घेतले आपण. शाळेत येताना मुलांनी हे सांगावं की कुठली 5 झाडं आज तुम्हाला दिसली. कदाचित काही जणांची कॉमन येतील, पण 2 तरी नवी झाडं आपल्याला कळतील. शिक्षक 2 झाडं सांगू शकतात की अरे तुम्हाला माहिती नाही, पण शेवग्याच्या शेंगा ज्याला लागतात ना, ते झाड पण असतं बरं का. त्या शेवग्याला कोकणामध्ये म्हणतात डांबाच्या शेंगा. हे मला आमच्या घरी असलेल्या रुहीकडून कळलंय. तर यामुळे मुलांची शब्द संपदा वाढत जाते. एकाच गोष्टीला या भागात असं म्हणतात, त्या भागात तसं म्हणतात, हे समजत जातं. निरीक्षण शक्ती, जेव्हा मुलं सहलीला जातात, सुट्टीला मामाकडे जातात, आपल्या आत्याकडे जातात, कुठे गावी जातात, तिथे त्यांनी स्वतःला वाटलं म्हणून एक अनुभव तयार केलाच पाहिजे. तो लिहा किंवा मित्रांना सांगा, पण सुट्टी संपल्यानंतरचा पहिल्या 2 दिवसाचा काळ हा मुलांना बोलू देण्याचा ठेवला पाहिजे, जेणेकरून ते सांगू शकतील. आज दुर्दैवानी 2 दिवसापूर्वी पहलगाम मध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे. पण एक एक काळ असा होता की कदाचित चुकून कोणी काश्मीरला गेला असेल तर तिथे कोणीतरी बर्फाबद्दल सांगू शकेल की मी बर्फ बघितला. आता ते त्याचं वर्णन कसं करणार मुलं? कल्पनेतल्या गोष्टींचं वर्णन आपण करू शकत नाही. तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. ज्याचं निरीक्षण होतं त्याचं वर्णन ते करू शकतात. तुमच्या घरातल्या 5 गोष्टी सांगा, असं जर आपण प्रश्न दिला तर कुणी म्हणेल आमच्या घरी 2 खुर्च्या आहेत, एक टीव्ही आहे, प्रत्येकाकडे फोन आहे. पण कदाचित एक कुणीतरी असंही सांगेल की माझी आई दारात रांगोळी काढते. हो, सांगू शकतो. सांगू शकेल कोणीतरी. हो पण हो. कोणीतरी म्हणेल आमच्याकडे 4 कुंड्या आहेत. तर यातूनच मुलांना स्वतःचा स्वभाव विशेष मिळत राहील. आणि या मध्ये मध्ये माझ्या तोंडी कदाचित इंग्रजी शब्द येतील, पण आपण सगळेजण सुशिक्षित आहोत तर तुम्हाला ते समजेलही. पण हे जे एक्सचेंज आहे, ज्याला आपण डायलॉग एक्सचेंज म्हणतो, की देवाणघेवाण विचारांची, भोवतालच्या घटनांची, ती देवाणघेवाण होत राहिली की निरीक्षण जास्त होत राहील. आणि ते आपण निरीक्षण करतोय हे न जाणवताही मुलं डोळस होतील. थँक्यू सोनाली.